नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ह्या अगोदरच्या पिरियडमध्ये आपण नवीन चॅप्टर सुरू केला होता, 12वा चॅप्टर अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर ह्याचे आपल्या या अगोदरच्या पिरियडमध्ये त्या तिघांच्या डेफिनेशन्स आणि त्यांचे एक्झाम्पल्सबद्दल माहिती घेतली होती. तर आजच्या पिरियडमध्ये आपण त्यांचं क्लासिफिकेशन सुरू करणार आहोत. दॅट इज पॉईंट नंबर 12.2, दॅट इज क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर याच्यामध्ये आपल्याला तिन्ही ह्या कार्बोनिल कंपाऊंड्सचं क्लासिफिकेशन घ्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये आपण पहिलं क्लासिफिकेशन घेऊ, क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्स, ज्याचा फंक्शनल ग्रुप आहे CHO. अँड दॅट अल्डिहाइड्स दे आर क्लासिफाईड इंटू 2 टाइप्स, अलिफॅटिक अल्डिहाइड्स अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. बघा 11वीमध्ये आपण कशात क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द स्ट्रक्चर्स हा जो पॉईंट घेतला होता, त्याच्यामध्ये आपण अलिफॅटिक कंपाऊंड्स काय आहेत, ॲरोमॅटिक कंपाऊंड्स काय आहेत, किंवा ज्याला आपण ओपन चेन कंपाऊंड आणि क्लोज्ड चेन कंपाऊंड म्हणतो. आणि लक्षात या ठिकाणी अलिफॅटिक अल्डिहाइड्स आहेत आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स आहेत. जे अलिफॅटिक कंपाऊंड्स किंवा ॲरोमॅटिक कंपाऊंड्सचे डेफिनेशन ऑलरेडी आपल्याला 11वीला झालेले आहेत. लक्षात. तर ह्या ठिकाणी बघा, तुम्हाला पुस्तकात CHO ग्रुप इज अटॅच टू दिले. तर आपण काय करूया, त्या ठिकाणी थोडंसं करेक्शन करून द कार्बन ॲटम इन CHO ग्रुप काय लिहितो आपण, द कार्बन ॲटम in CHO group is attached directly to sp3 hybridized carbon atom. आता sp3 hybridized carbon atom ला म्हणजे काय, या ठिकाणी बघा आपण ह्याचं जर स्ट्रक्चर घेतलं, अच्छा समजा आपण हा अशा पद्धतीने घेऊया, CH3 ग्रुप, CH3 CHO आहे. तर हा CHO ग्रुप मधला जो कार्बन आहे तो अशा कार्बनला अटॅच असतो जो sp3 हायब्रिडाइज्ड. हा कार्बन कसा असेल, sp3 हायब्रिडाइज्ड, म्हणजे त्याच्या शेजारचे सगळे बॉन्ड्स कसे असतील, सिंगल बॉन्ड्स. लक्षात. CHO ग्रुप मधला जो कार्बन आहे तो अशा कार्बनला अटॅच असेल. द कार्बन ॲटम इन CHO ग्रुप इज अटॅच्ड डायरेक्टली टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. CHO ग्रुप मधला हा जो कार्बन आहे तो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला अटॅच असेल. आणि sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम म्हणजे काय, त्याच्या बाजूचे सगळे बॉन्ड्स हे कसे असतील, सिंगल बॉन्ड्स. sp3 हायब्रिडाइज्ड हा शब्द यामध्ये महत्त्वाचा आहे. त्यांना म्हणतो आपण अलिफॅटिक अल्डिहाइड्स. ऑर दे आर ऑल्सो कॉल्ड, किंवा त्या कार्बनला आपण कोणता कार्बन म्हणू, सॅच्युरेटेड कार्बन ॲटमला अटॅच असेल. द अलिफॅटिक अल्डिहाइड्स इन विच द कार्बन इन द CHO group is attached directly to the sp3 hybridized carbon atom or saturated carbon atom. Such aldehydes they are called aliphatic aldehydes. आणि अलिफॅटिक अल्डिहाइड्स मध्ये या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे जर दाखवायचं असेल तर CHO ग्रुप मधला हा जो कार्बन आहे हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच असतो. फक्त याच्यात एक्सेप्शनल जे उदाहरण आहे बघा, ते या ठिकाणी दिले मी. हे एक्सेप्शनल उदाहरण असेल फॉर्माल्डिहाइडचं, ज्याच्यामध्ये हा CHO ग्रुप मधला कार्बन हा sp3 हायब्रिडाइज्ड कार्बनला अटॅच नाही. इथं कार्बनला तो अटॅच नाही, तर कशाला अटॅच आहे, हायड्रोजनला अटॅच आहे. म्हणून हे काय होईल, फॉर्माल्डिहाइड. दॅट इज द एक्सेप्शनल एक्झाम्पल ऑफ अलिफॅटिक अल्डिहाइड, बट दॅट इज कन्सिडर्ड ॲज अ अलिफॅटिक अल्डिहाइड. पण त्याला आपण कशात कन्सिडर केलंय, अलिफॅटिक अल्डिहाइडमध्ये. कारण आपण या ठिकाणी लिहिले त्याचा जनरल फॉर्म्युला जो आहे अलिफॅटिक अल्डिहाइडचा तो आहे RCH डबल बॉन्ड O. म्हणजे याच्यामध्ये कार्बोनिल कार्बन हा कार्बनला जोडलेला असतो आणि तो कार्बन कसा असतो, sp3 हायब्रिडाइज्ड. म्हणजे हा R ग्रुप हा कसा असेल, हा R ग्रुप मधला जो कार्बन असेल तो असेल sp3 हायब्रिडाइज्ड. म्हणून या ठिकाणी आपण त्याचा जनरल फॉर्म्युला लिहिला आहे. अलिफॅटिक अल्डिहाइडचा जनरल फॉर्म्युला आहे RCH डबल बॉन्ड O, किंवा त्यालाच म्हणतो आपण RCHO. फेर R इज H और अल्काइल ग्रुप. या ठिकाणी हा R काय असेल, R म्हणजे H असेल. R म्हणजे H जर लिहिलं तर काय होईल, फॉर्माल्डिहाइड होईल. आणि बाकीचे जर अल्काइल ग्रुप लिहिले आपण, त्या बाकीच्या अल्काइल ग्रुपमध्ये काय येईल, CH3 CHO हे एक्झाम्पल येईल. CH3 CHO दॅट इज ॲसेटाल्डिहाइड. सेकंड एक्झाम्पल येईल CH3 CH2 CHO दॅट इज प्रोपियनॉल्डिहाइड. हा HCHO इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ अलिफॅटिक अल्डिहाइड. कारण आपण या ठिकाणी त्याचा जनरल फॉर्म्युला जो लिहिला आहे RCHO, त्याच्यामध्ये R ग्रुप हा काय असू शकतो, हायड्रोजन ॲटम असू शकतो, और एनी अल्काइल ग्रुप असू शकतो. आता एनी अल्काइल ग्रुपमध्ये आपण एक्झाम्पल लिहिलेत.
CH3CHO, नंतर लिहिले आपण CH3CH2CHO. लक्षात. तर ही माहिती कशाबद्दल झाली? अलिफॅटिक अल्डिहाइड्स. सेकंडली याचं क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड्सचं, दे आर क्लासिफाईड ॲज अ ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. म्हणजे अल्डिहाइड्स हे दोन मेन क्लासमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन होते, अलिफॅटिक अल्डिहाइड्स अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. अलिफॅटिक अल्डिहाइड्सबद्दल आपण माहिती घेतली. त्याच्यामध्ये कार्बन इन CHO ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. त्याच्यामध्ये काय लिहिलं आहे? कार्बन ॲटम इन CHO ग्रुप. आता याच्या डायरेक्ट तुम्हाला पुस्तकामध्ये CHO ग्रुप अटॅच टू दिले, पण डायरेक्ट CHO ग्रुप अटॅच नसतो. तर CHO ग्रुपमधला काय अटॅच असतो? कार्बन ॲटम इन CHO ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू अँड ॲरोमॅटिक रिंग. CHO ग्रुप डायरेक्टली कशाला अटॅच आहे? दॅट रिंग इज कॉल्ड ॲरोमॅटिक रिंग. डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतो, किंवा त्यालाच म्हणतो आपण इट इज अटॅच्ड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. आता या ठिकाणी sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम म्हणजे काय? CHO ग्रुप ह्या कार्बनला अटॅच आहे, इथं काय नाही म्हणजे काय? कार्बन ॲटम आहे, बरोबर. आणि ह्या कार्बन ॲटमच्या बाजूला जरी सिंगल बॉन्ड असेल तरी डबल बॉन्ड सुद्धा प्रेझेंट आहे. कार्बनच्या बाजूला डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, म्हणून त्या कार्बनला आपण काय म्हणतो? sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. इकडं कार्बन हा सगळ्या सिंगल बॉन्डला जोडलेला होता, म्हणून हा कार्बन काय होता? sp3 हायब्रिडाइज्ड किंवा सॅच्युरेटेड कार्बन होता. या ठिकाणी हा कार्बन सॅच्युरेटेड नाही, दॅट इज अनसॅच्युरेटेड कार्बन, बरोबर आहे. त्यालाच आपण म्हणतो sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन. म्हणून ह्या ॲरोमॅटिक अल्डिहाइड्सची डेफिनेशन काय होईल? द अल्डिहाइड्स इन विच कार्बन ॲटम इन CHO ग्रुप इज डायरेक्टली अटॅच टू अँड ॲरोमॅटिक रिंग ऑर sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, दे आर कॉल्ड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. त्याच्यामध्ये हे जे उदाहरण दिले, बेन्झीन रिंगला किंवा ॲरोमॅटिक रिंगला CHO अटॅच, दॅट इज कॉल्ड बेन्झाल्डिहाइड. ह्या ॲरोमॅटिक रिंगला बघा, ह्यामध्ये सुद्धा हा ॲरोमॅटिक रिंगमध्ये CHO डायरेक्टली अटॅच आहे ॲरोमॅटिक रिंगला. आणखीन एक दुसरा फंक्शनल ग्रुप त्याला अटॅच आहे, दॅट इज OH, दॅट इज कॉल्ड सॅलिसिलाल्डिहाइड. आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये ॲरोमॅटिक रिंगला CHO अटॅच आहे आणि त्याच्या पॅरा पोझिशनला NO2 ग्रुप, दॅट इज कॉल्ड पॅरा नायट्रो बेन्झाल्डिहाइड. हे तिन्ही जे एक्झाम्पल आहेत, ह्या तिन्ही एक्झाम्पलमध्ये कार्बन इन CHO ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू अन ॲरोमॅटिक न्यूक्लियस ऑर ॲरोमॅटिक रिंग. सच अल्डिहाइड्स दे आर कॉल्ड ॲज ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. तर अल्डिहाइड्सचं एक क्लासिफिकेशन आहे. 2 मार्कांसाठी एखादं विचारू शकता, डेफिनेशन आणि त्याचं एक एक्झाम्पल. आणि त्याचं पाहिजे असेल तर इथे त्याचा जनरल फॉर्म्युला दिला आहे. या ठिकाणी जनरल फॉर्म्युला घ्यायचा असेल तर आपण काय घेतो? जनरल फॉर्म्युला ArCHO, म्हणजे CHO ग्रुप डायरेक्टली अटॅच टू द ॲरोमॅटिक रिंग ऑर ॲरोमॅटिक न्यूक्लियस. तर असे हे क्लासिफिकेशन आहे अल्डिहाइड्सचं, अलिफॅटिक अल्डिहाइड्स अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. पेज नंबर पहा, त्या क्लासिफिकेशनच्या खाली पेज नंबर 254 वर तुम्हाला यूज युअर ब्रेन पॉवर ह्यामध्ये एक 4 एक्झाम्पल दिलेले आहेत, 4 अल्डिहाइड्सचे एक्झाम्पल दिलेत. अँड तुम्हाला प्रश्न विचारला आहे, क्लासिफाय द फॉलोइंग अल्डिहाइड्स ॲज द अलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. त्याच्यामध्ये आता तुम्हाला क्लासिफिकेशन करायचे, थोडक्यात लक्षात ठेवायचे. अलिफॅटिक अल्डिहाइड्समध्ये sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला CHO ग्रुप अटॅच असतो, तर ॲरोमॅटिकमध्ये डायरेक्ट अटॅच असतो ॲरोमॅटिक रिंगला किंवा sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला. तर तो यूज युअर ब्रेन पॉवरमधला तो जो क्वेश्चन आहे लक्षात, पेज नंबर 254 वरचा, तो प्रश्न पाहून घ्या आणि त्याला क्लासिफाईड करा अलिफॅटिक आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइड्समध्ये. त्याच्यानंतर जे क्लासिफिकेशन आहे ते क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स. क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स त्याच्यामधला सेकंड पॉईंट घ्यायचा आपल्याला, क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्स. सेकंड क्लासिफिकेशन, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 2 टाईप्सचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे, अलिफॅटिक कीटोन्स अँड ॲरोमॅटिक कीटोन्स. पण अलिफॅटिक कीटोन्समध्ये परत 2 टाईप आहेत आपल्याला, सिंपल कीटोन्स अँड मिक्स्ड कीटोन्स. अल्डिहाइड्सचं लक्षात आलं ना? अल्डिहाइड्सचं लक्षात आलं तर तुम्हाला कीटोन्सचं लक्षात यायला सोपं जाईल. कीटोन्स आर ऑल्सो क्लासिफाईड ॲज अलिफॅटिक अँड ॲरोमॅटिक कीटोन्स. अलिफॅटिक कीटोन्स आपण अगोदर घेऊयात.
आणि ॲरोमॅटिक कीटोन्स. लक्षात त्याच्यामध्ये पहिलं आहे किंवा त्याला AB दिलेलं आहे बघा तुमच्या पुस्तकात. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट असं घेतो रोमनमधलं फर्स्ट अलिफॅटिक कीटोन्स. त्या अलिफॅटिक कीटोन्समध्ये the compounds in which the CO group is attached to two alkyl groups, they are called aliphatic ketones. Direct CO group जो आहे हा C डबल बॉन्ड O ग्रुप हा दोन अल्काइल ग्रुपला जर अटॅच असेल, R group is called alkyl group. The ketones in which or the compounds in which CO group is attached to two alkyl groups, दोन अल्काइल ग्रुप्सला CO group जर अटॅच असेल, हा CO group attached to two alkyl groups, then that ketone called aliphatic ketones. अशा कीटोन्सला काय म्हणणार आपण? अलिफॅटिक कीटोन्स म्हणू. आता ह्याचा जो जनरल फॉर्म्युला आहे, तो जनरल फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, आर सी डबल बॉन्ड ओ, आर डॅश म्हणा किंवा आर म्हणा, काही फरक पडत नाही. या ठिकाणी जे दोन आर ग्रुप असतील, अच्छा सीओ ग्रुपला काय म्हणतो आपण? ऑक्झो ग्रुप और कीटॉनिक कार्बोनिल ग्रुप. आणि दोन आर ग्रुप जे असतील अल्काइल ग्रुप, दॅट आर अल्काइल ग्रुप, दे आर द सेम और आयडेंटिकल और दे आर डिफरंट, असं तुम्हाला त्या पुस्तकात माहिती दिलेली आहे. त्याच्यानंतर ऑन द बेसिस ऑफ अल्काइल ग्रुप्स बॉन्डेड टू कार्बोनिल कार्बन, ऑन द बेसिस ऑफ अल्काइल ग्रुप्स, जे दोन अल्काइल ग्रुप्स अटॅच आहेत अलिफॅटिक कीटोन्समध्ये, बॉन्डेड टू दॅट कार्बोनिल कार्बन ॲटम्स, इफ दे आर सेम और डिफरंट, ते सेम आहेत असतील किंवा डिफरंट असतील, तर मग त्याचं क्लासिफिकेशन परत दिलेलं आहे. लक्षात समजा तुम्हाला अलिफॅटिक कीटोन्समध्ये विचारले, तर तुम्हाला हे दोन पॉईंटसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी लिहावे लागतात. ऑन द बेसिस ऑफ नेचर ऑफ अल्काइल ग्रुप्स which are attached to the carbonyl group in ketones, the ketones, aliphatic ketones, they are classified as simple or symmetrical ketones. And second classification is mixed or unsymmetrical ketones. सिमेट्रिकल कीटोन्स म्हणजे काय? सीओ ग्रुपच्या दोन्ही साईडला सारखे अल्काइल ग्रुप्स जर असतील तर ते सिंपल कीटोन्स झाले. फॉर एक्झाम्पल CH3 C डबल बॉन्ड O, CH3 C डबल बॉन्ड O, CH3. आणि मिक्स्ड कीटोन्स समजा आपण घेतलं CH3 C डबल बॉन्ड O, CH2 CH3. बघा अलिफॅटिक कीटोन्सची डेफिनेशन काय घेतली आपण? इन अलिफॅटिक कीटोन्स द कार्बोनिल कार्बन और द कीटोनिक ग्रुप अटॅच टू द टू अल्काइल ग्रुप्स, दे मे बी सेम और डिफरंट. Such ketones they are called aliphatic ketones. But on the basis of type of alkyl groups, on the basis of type of alkyl groups attached to the carbonyl group, these aliphatic ketones they are classified into two types. Their types are simple or unsymmetrical ketones and mixed or unsymmetrical ketones. Simple or symmetrical ketones and mixed and unsymmetrical ketones. आता सिंपल कीटोन्सची डेफिनेशन काय होईल? सिंपल कीटोन्समध्ये हा कार्बोनिल ग्रुप दोन सारख्या अल्काइल ग्रुपला अटॅच आहे, दॅट इज मिथाइल मिथाइल ग्रुप. अँड दॅट इज द एक्झाम्पल ऑफ मिक्स्ड कीटोन. इन मिक्स्ड कीटोन कार्बोनिल group is attached to two different alkyl groups, that is the mixed or unsymmetrical ketone. त्या CO ग्रुपच्या दोन्ही साईडला हा इथाइल ग्रुप आहे, हा मिथाइल ग्रुप आहे, दोन्ही कसे आहेत? वेगवेगळे आहेत, म्हणून ह्याला मिक्स्ड म्हणायचे किंवा अनसिमेट्रिकल, सेम नाहीत दोन्ही अल्काइल ग्रुप. परंतु या ठिकाणी कार्बोनिल ग्रुपच्या दोन्ही साईडला अटॅच असणारे अल्काइल ग्रुप मात्र कसे आहेत? सेम आहेत, म्हणून त्याला सिंपल म्हणायचं किंवा सिमेट्रिकल कीटोन्स म्हणायचं. त्याच्यामध्ये तुम्हाला डेफिनेशन दिलेली आहे. Simple or symmetrical ketones, the ketones in which both the alkyl groups bonded to carbonyl carbon are identical. Identical शब्द आठवले तर सेम सुद्धा लिहू शकता. They are called simple ketones or symmetrical ketones. For example, dimethyl ketone. किंवा दुसरं एक्झाम्पल काय लिहू शकतो आपण या ठिकाणी? C2H5 C डबल बॉन्ड O C2H5. That is diethyl ketone. हा ग्रुप कोणता आहे? C2H5 इथाइल ग्रुप. दोन्ही साईडला सेम इथाइल ग्रुप आहेत, सेम अल्काइल ग्रुप आहेत, त्याच्यामुळे आपण याला म्हणणार डायइथाइल कीटोन, याला म्हणणार डायमिथाइल कीटोन. दे आर द एक्झाम्पल्स ऑफ सिंपल और सिमेट्रिकल कीटोन्स.
In this example, the CO group is bonded to two different alkyl groups. One alkyl group is ethyl. Alkyl group कोणता आहे? Ethyl. And one alkyl group is methyl. Therefore, name of this ether is ethyl methyl ketone, and that is the example of mixed or unsymmetrical ketone. अच्छा, तर हे झालं क्लासिफिकेशन अलिफॅटिक कीटोन्स ऑन द बेसिस ऑफ alkyl groups. On the basis of alkyl groups, these ketones they are classified into two types. Alkyl groups च्या basis वर आधारित which are bonded to the carbonyl group. These aliphatic ketones they are classified into two types: simple or symmetrical ketones and mixed and unsymmetrical. हे एक उदाहरण आहे. हे एक उदाहरण डायमिथाइल कीटोन. याचं नाव काय असेल? डायमिथाइल कीटोन. That is diethyl ketone. These are the examples of simple or symmetrical ketones. आणि मिक्स्ड आणि अनसिमेट्रिकल कीटोन्सचं उदाहरण काय होईल? इथाइल मिथाइल कीटोन. तर हे क्लासिफिकेशन असेल अलिफॅटिक कीटोन्सचं. त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचे क्लासिफिकेशन ऑफ कीटोन्समध्ये पहिलं क्लासिफिकेशन आहे अलिफॅटिक कीटोन्स, आणि याच्यातलं सेकंड क्लासिफिकेशन घ्यायचं आहे आपल्याला ॲरोमॅटिक कीटोन्स. ॲरोमॅटिक कीटोन्स. याच्यामध्ये ॲरोमॅटिक कीटोन्समध्ये याच्यामध्ये CO ग्रुप इज अटॅच टू आयदर टू अराइल ग्रुप्स और वन अल्काइल अँड वन अराइल ग्रुप. बघा ॲरोमॅटिक कीटोन्समध्ये दोन्हीही कार्बोनिल ग्रुप ज्या ग्रुपला जोडलेला असेल ते दोन्हीही अराइल ग्रुप असू शकतात. AR ग्रुप इज कॉल्ड AR ग्रुप इज अराइल ग्रुप. लक्षात. किंवा कार्बोनिल ग्रुप हा एक अराइल ग्रुपला आणि एका अल्काइल ग्रुपला अटॅच असेल. लक्षात. अशा कीटोन्सला सुद्धा आपण काय कोणते म्हणणार? ॲरोमॅटिक कीटोन्स म्हणणार. मग डेफिनेशन दिलेलं आहे तुम्हाला. द कंपाउंड्स इन विच और द कीटोन्स इन विच CO ग्रुप इज अटॅच टू आयदर टू अराइल ग्रुप्स. एकतर तो दोन्ही अराइल ग्रुपला अटॅच असेल. लक्षात. किंवा इट इज अटॅच टू वन अराइल अँड वन अल्काइल ग्रुप. द कीटोन्स इन विच द CO group or carbonyl group is attached to or is bonded to two aryl groups, or it is bonded to one alkyl and one aryl group. That ketones are called aromatic ketones. लक्षात. त्याचं उदाहरण दिलेले तुम्हाला. दोन अराइल ग्रुप जर आपण घेतलं तर फॉर्म्युला काय येईल? C6H5. CO सुद्धा लिहू शकता तुम्ही. C6H5 बॉन्ड जर दाखवायचा नसेल C6H5 CO C6H5 दॅट इज द डायफिनाइल कीटोन. याला काय म्हणणार आपण? हा ग्रुप जो आहे मला गेल्या वर्षी सांगितलं C6H5 ग्रुपला आपण काय कोणता ग्रुप म्हणतो? फिनाइल ग्रुप. बरोबर आहे. कोणता ग्रुप म्हणायचा याला? फिनाइल ग्रुप. दोन फिनाइल ग्रुप आहे दॅट इज डायफिनाइल. आणि CO ग्रुप असल्यामुळे हा काय आहे? कीटोन. म्हणून नाव येईल याचं डायफिनाइल कीटोन. किंवा एक फिनाइल आणि एक अल्काइल ग्रुप असेल C6H5 C डबल बॉन्ड OCH3. हा कोणता ग्रुप आहे? अराइल ग्रुप आहे. हा कोणता ग्रुप आहे? अल्काइल ग्रुप आहे. बरोबर आहे. हा अल्काइल ग्रुप आहे CH3 ग्रुप. हा अराइल ग्रुप आहे. याच्यामध्ये याचं नाव काय आहे? फिनाइल ग्रुप. म्हणजे P पासून सुरू होईल. आणि याचं मिथाइल म्हणजे M पासून सुरू होईल. तर नाव काय येईल मग? M अगोदर येतो का P अगोदर येतो? अल्फाबेटिकल मध्ये M अगोदर येतो म्हणून नाव येईल याचं मिथाइल फिनाइल कीटोन. अल्फाबेटिकल ऑर्डरने आपण नाव लिहितो ना. दिस इज द कॉमन नेम. कॉमन नेम मध्ये आपण काय करतो? अल्फाबेटिकल ऑर्डरने ग्रुपचे नाव लिहितो. हा मिथाइल ग्रुप आहे. हा फिनाइल ग्रुप आहे. मिथाइल मधला M अगोदर येईल म्हणून मिथाइल ग्रुप अगोदर लिहिला आपण. फिनाइल ग्रुप नंतर लिहिला. आणि CO असल्यामुळे कीटोन आहे हा म्हणून ह्याचं नाव येईल मिथाइल फिनाइल कीटोन. लक्षात. याचे तुम्हाला नावं दिलेली आहेत बघा. दिस इज कॉल्ड बेन्झोफिनोल. डायफिनाइल कीटोन हे सुद्धा त्याचं कॉमन नेम आहे बेन्झोफिनोल. हे त्याचा IUPAC पण नेम आहे आणि कॉमन नेम सुद्धा आहे बेन्झोफिनोल. हे त्या कॉमन नेम मध्ये लिहू शकता, IUPAC नेम मध्ये लिहू शकता. दॅट इज कॉल्ड
ॲसिटोफिनोन, याचं नाव काय असेल? ॲसिटोफिनोन. नावं लक्षात ठेवायची. तर आपल्याला नॉमेनक्लेचरमध्ये आपण घेणारच आहोत, पण तरी नावं लक्षात ठेवायची. 2 फिनाइल ग्रुप म्हणजे 2 अरायल ग्रुप अटॅच असतील CO ग्रुपला, दॅट इज कॉल्ड डायफिनाइल कीटोन ऑर बेन्झोफिनोन. आणि एक फिनाइल आणि एक मिथाइल ग्रुप किंवा इथाइल ग्रुप अटॅच असू शकतो, पण मिथाइल ग्रुप अटॅच असेल तर दॅट इज कॉल्ड मिथाइल फिनाइल कीटोन, दॅट इज कॉल्ड ॲसिटोफिनोन. हे क्लासिफिकेशन कशात झालं? कीटोन्सचं क्लासिफिकेशन. लक्षात आलं? कीटोन्स दे आर क्लासिफाइड इनटू मेन 2 टाइप्स, aliphatic ketones and aromatic ketones. Again, aliphatic ketones they are classified into 2 subtypes. लक्षात? त्याच्यामध्ये आपण कोणते घेतले? सिंपल और सिमेट्रिकल कीटोन्स, आणि सेकंड घेतला आहे मिक्स्ड और अनसिमेट्रिकल कीटोन्स. आणि ॲरोमॅटिक मध्ये आपण घेतलंय की CO ग्रुप हा 2 अरायल ग्रुपला अटॅच असेल किंवा एका अरायल ग्रुपला आणि एका अल्काइल ग्रुपला अटॅच असेल, अशा दोन्ही टाईप्सच्या कीटोन्सला आपण म्हणतो ॲरोमॅटिक कीटोन्स. त्याच्यानंतर थर्ड क्लासिफिकेशन आहे, that is the classification of carboxylic acid. Third classification of carboxylic acids. Carboxylic acids. Classification of carboxylic acids. तर ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला carboxylic acids they are again classified into aliphatic carboxylic acids and aromatic carboxylic acids. त्याच्यामध्ये फर्स्ट क्लासिफिकेशन आहे याचं aliphatic carboxylic acids. मी तुम्हाला मुद्दामून स्लो का घ्यायला लागले आहे पिरियड, कारण हे ऑर्गॅनिकचा भाग आहे, थोडासा समजायला खूप सोपा वाटतो, पण जेव्हा स्वतः अभ्यास करतो ना आपण तेव्हा अवघड जात होतो. त्याच्यामुळे समजून घ्या व्यवस्थितशीर आणि रोजचे पॉईंट रोज अभ्यास करत चला. लक्षात? त्याच्यामध्ये ॲलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स, त्याच्यामध्ये फंक्शनल ग्रुप कोणते आपल्याला माहिती आहे? COOH, दॅट इज ग्रुप इज कॉल्ड कार्बोक्सिल ग्रुप. The organic compounds in which the carboxyl group is bonded to an alkyl group, such carboxylic acids they are called aliphatic carboxylic acids. म्हणजे हे जे कार्बोक्सिलिक ॲसिड्स आहेत ह्यांच्यामध्ये हा कार्बोनिल ग्रुप जो आहे COOH मधला, हा कार्बन मधला जो कार्बोनिल ग्रुप मधला जो कार्बोनिल कार्बन आहे तो कशाला अटॅच असतो? अल्काइल ग्रुपला. लक्षात? मग ह्याची डेफिनेशन काय घेतली आपण? द कार्बोक्सिलिक ॲसिड्स इन विच the carboxyl group, that is COH group, is attached to an alkyl group, such acids they are called aliphatic carboxylic acids, or they are also called fatty acids. दुसरं नाव काय त्यांना? फॅटी ॲसिड्स. मग ह्याच्यामध्ये एक्सेप्शनल जे उदाहरण आहे ते या ठिकाणी आपण समजा HCOOH घेतला, तर हा जो कार्बोक्सिलिक ग्रुप आहे अलिफॅटिकची डेफिनेशन काय घेतली? तो अल्काइल ग्रुपला अटॅच पाहिजे, पण या ठिकाणी कार्बोक्सिल ग्रुप इज नॉट अटॅच्ड टू द अल्काइल ग्रुप, इट इज अटॅच्ड टू द हायड्रोजन ॲटम. लक्षात? या ठिकाणी हे एक्सेप्शनल उदाहरण असेल, आणि एक्सेप्शनल उदाहरण असेल तर या ठिकाणी आपण काय लिहू शकतो? R मे बी H और अल्काइल ग्रुप. R हा काय असू शकतो? H पण असू शकतो आणि अल्काइल ग्रुप सुद्धा असू शकतो. दुसरे उदाहरण कोणते आहे त्याच्यात? ह्या COH ला काय म्हणतो आपण? दिस इज द फॉर्मिक ॲसिड. कोणता ॲसिड म्हणा आपण? फॉर्मिक ॲसिड. आता त्याचे IUPAC नॉमेनक्लेचर वगैरे काय आहेत आपण नेक्स्ट पिरियडला घेणार आहोत त्यांचे नॉमेनक्लेचर. दुसरे उदाहरण कोणते येतील याच्यात? CH3 COOH, नंतर CH3 CH2 COOH. त्याला कोणता ॲसिड म्हणतो आपण? ॲसेटिक ॲसिड. दिस इज कॉल्ड प्रोपिऑनिक ॲसिड. कोणता ॲसिड? प्रोपिऑनिक ॲसिड. आणि प्रोपॅनॉइक ॲसिड जर दिलं आपण दॅट इज द IUPAC नेम. तर हे उदाहरणामध्ये बघा COH ग्रुप हा अल्काइल ग्रुपला अटॅच आहे CH3 ग्रुपला, COH ग्रुप हा अल्काइल ग्रुपला अटॅच आहे इथाइल ग्रुपला. लक्षात? तर असं नाही लिहायचं, इथाइल कार्बोक्सिलिक ॲसिड नाही लिहायचं नाव. काय लिहायचं?
प्रोपिओनिक ॲसिड. कारण हे जे नावं आहेत ते त्यांच्या ओरिजिनवरनं दिलेले आहेत. त्यांचं ओरिजिन काय आहे त्या ओरिजिनवरनं हे नावे दिलेली आहेत. दिस इज द ॲसिटिक ॲसिड. अच्छा. आणि ह्याच्यात एक्सेप्शनल उदाहरण जे आहे त्या एक्सेप्शनल उदाहरणमध्ये COH ग्रुप इज नॉट अटॅच टू द अल्काइल ग्रुप बट इट इज अटॅच टू द हायड्रोजन ॲटम. म्हणून इथं आपण जो जनरल फॉर्म्युला लिहिला आहे अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिडचा RCOOH हा जो जनरल फॉर्म्युला आहे त्यामध्ये R ग्रुप काय असेल, H असेल किंवा अल्काइल ग्रुप असेल. अच्छा. त्याच्यानंतर डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ COH ग्रुप्स त्या घेतलेल्या कार्बोक्सिलिक ॲसिडच्या फॉर्म्युल्यामध्ये किंवा कार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये किती नंबर ऑफ COH ग्रुप आहेत त्यावर आधारित त्यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. दे आर क्लासिफाईड ॲज मोनो, डाय, ट्राय एक्सेट्रा कार्बोक्सिलिक ॲसिड डिपेंडिंग ऑन द number of COOH group, depending on the number of COH groups present in the carboxylic acids, depending on the number of COH groups present in the aliphatic carboxylic acids, that carboxylic acids they are classified into monocarboxylic acids, monocarboxylic acids, dicarboxylic acids, tricarboxylic acids, etc. म्हणजे किती COH ग्रुप प्रेझेंट आहेत या ठिकाणी. मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड मध्ये ओनली 1 COH group is present. Here 2 COOH groups are present, and in this tri 3 COOH groups are present. Listen, depending on the number of COH groups, only 1 COH group असेल तर आपण त्याला मोनो म्हणू. मोनो म्हणजे 1. 2 असतील तर त्याला डायकार्बोक्सिलिक ॲसिड्स म्हणू. 3 COH ग्रुप असतील तर ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड्स म्हणून लिहिले आपण. डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ COH groups, aliphatic carboxylic acids or fatty acids they are classified as monocarboxylic acid, dicarboxylic acid, tricarboxylic acid and etc. 4 असतील तर आपण काय म्हणू त्याला टेट्रा कार्बोक्सिलिक ॲसिड्स. आणि या ठिकाणी मोनोकार्बोक्सिलिक ॲसिडचं उदाहरण दिले. कोणते उदाहरण लिहा तुम्ही. फॉर्मिक ॲसिड लिहा, ॲसिटिक ॲसिड लिहा, CH3COOH, HCOH they are the examples of monocarboxylic acid. कारण त्यांच्यामध्ये एकच COH ग्रुप असतो. डायकार्बोक्सिलिक ॲसिडचं उदाहरण लिहायचं तर आपल्याला उदाहरण लिहिता येईल COOH सिंगल बॉन्ड COOH म्हणजे 2 COH ग्रुप जोडलेले आहेत. याचा फॉर्म्युला येतो C2H2O4, 2 कार्बन 2 हायड्रोजन आणि 4 ऑक्सिजन. दॅट इज कॉल्ड ऑक्झॅलिक ॲसिड. काय म्हणतो आपण याला ऑक्झॅलिक ॲसिड इज ॲन एक्झाम्पल ऑफ डायकार्बोक्सिलिक ॲसिड. आणि ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिडचं उदाहरण दिलेलं आहे सायट्रिक ॲसिड. 3 COH ग्रुप असतील. दॅट इज कॉल्ड CH3COOH, here COOH, OH and CH2COOH. बघा CH2COH, COH, COOH, CH2COH. COH किती आहेत? हा एक, हा दुसरा आणि हा तिसरा. 3 COH ग्रुप प्रेझेंट आहेत. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड, दॅट इज सायट्रिक ॲसिड. आंबट फळांमध्ये जो ॲसिड प्रेझेंट असतो दॅट इज द सायट्रिक ॲसिड अँड दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड. लक्षात असे हे क्लासिफिकेशन असतील. आणि ह्याच्यानंतर आपल्याला सेकंड क्लासिफिकेशन घ्यायचे कार्बोक्सिलिक ॲसिडचं, दॅट इज ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड. हे लक्षात आलं. कार्बोक्सिलिक ॲसिड्स दे आर ऑल्सो कॉल्ड फॅटी ॲसिड्स. ह्याच्यामध्ये COH ग्रुप हा अल्काइल ग्रुपला प्रेझेंट असतो, अल्काइल ग्रुपला अटॅच असतो. पण एक्सेप्शनल उदाहरण आहे फॉर्मिक ॲसिड HCOOH. त्याच्यानंतर डिपेंडिंग ऑन द नंबर ऑफ COH ग्रुप्स प्रेझेंट इन द अलिफॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड दे आर क्लासिफाईड ॲज मोनो, डाय अँड ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड. मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड्स म्हणजे ज्यांच्यामध्ये ओनली 1 COH ग्रुप प्रेझेंट असतो
त्यांना आपण मोनोकार्बोक्सिलिक ॲसिड म्हणतो. एक्झाम्पल फॉर्मिक ॲसिड, ॲसिटिक ॲसिड, प्रोपिओनिक ॲसिड. त्याच्यानंतर डायकार्बोक्सिलिक ॲसिडमध्ये 2 COH ग्रुप प्रेझेंट असतात, दॅट इज द ऑक्झॅलिक ॲसिड. आणि ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड दॅट इज सायट्रिक ॲसिड. सायट्रिक ॲसिडमध्ये त्याचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला आहे त्याचा CH2COH, COH, COOH and CH2COOH. 3 COH ग्रुप प्रेझेंट आहेत, 1 2 3. दॅट इज द एक्झाम्पल ऑफ ट्रायकार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यामध्ये जे सेकंड क्लासिफिकेशन आहे ते सेकंड क्लासिफिकेशन आहे ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स. ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स. त्याच्यामध्ये COH ग्रुप हा डायरेक्टली ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतो. इन दिस कार्बोक्सिलिक ॲसिड्स वन ऑर मोर कार्बोक्सिल ग्रुप्स दे आर डायरेक्टली अटॅच टू द ॲरोमॅटिक रिंग. एक किंवा एकपेक्षा जास्त COH ग्रुप त्या ॲरोमॅटिक रिंगला अटॅच असतात. लक्षात. त्याच्यामध्ये उदाहरण दिले बघा तुम्हाला, बेन्झॉइक ॲसिड, थॅलिक ॲसिड. थॅलिक ॲसिडमध्ये 2 COH ग्रुप दे आर अटॅच टू द aromatic ring. And acetyl salicylic acid, OCOCH3 and COOH. हा कोणता ॲसिड झाला? बेन्झॉइक ॲसिड. थॅलिक ॲसिड, त्याच्यामध्ये पी सायलेंट आहे थॅलिक ॲसिड. आणि ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड, ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड दॅट इज द ॲस्प्रिन. त्याला काय म्हणतो आपण? ॲस्प्रिन. या तिन्ही एक्झाम्पलमध्ये पहा, डायरेक्टली COH ग्रुप हा ॲरोमॅटिक रिंगला जोडलेला आहे. इथे एक COH ग्रुप आहे, इथं 2 COH ग्रुप आहे. वन ऑर मोर COH ग्रुप्स दे आर डायरेक्टली अटॅच टू द ॲरोमॅटिक रिंग. दिस इज द बेन्झॉइक ॲसिड. इथं 2 COH ग्रुप अटॅच आहेत बेन्झीन रिंगला, दॅट इज थॅलिक ॲसिड. लक्षात. आणि या ठिकाणी हा ॲसिटाइल ग्रुप आहे. ॲसिटाइल ग्रुप आणि हा COH ग्रुप ॲसिटाइल सॅलिसिलिक ॲसिड दॅट इज द ॲस्प्रिन. हे 3 उदाहरण जे आहेत ते असतील कशाचे? ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड्स. तर या ठिकाणी आपलं क्लासिफिकेशन ऑफ अल्डिहाइड कीटोन्स अँड कार्बोक्सिलिक ॲसिड्स हा पॉईंट संपलेला आहे. त्याच्यानंतरचा पॉईंट जो आहे नॉमेनक्लेचरचा पॉईंट तो आपण नेक्स्ट पिरियडला घेऊया. धन्यवाद.